नमस्कार मंडळी. गुढीपाडव्याच्या तुम्हाला खूप खूप शुभेच्छा. तर आधीच्या व्हिडिओमध्ये आय एम नॉट इनफ या विचारावर आपण थोडं बोललो होतो. कदाचित ह्या दिवसांमध्ये तुम्ही यादी पण केलेली असेल की आपण कुठल्या बाबतीत पुरेसे पडत नाही आहोत असं तुम्हाला वाटतं. तर आपण असं म्हणतो बघा की मी स्मार्ट नाही आहे, हुशार नाही आहे, सुंदर नाही आहे, निग्रही नाही आहे, फिट नाही आहे. आता ही जी वाक्य आहेत हीच वाक्य आपण बदलूया. हे विचार आपल्याला हळूहळू सकारात्मक विचारांमध्ये रूपांतरित करायचे आहेत. म्हणजे मी स्मार्ट आहे, मी हुशार आहे आणि खरंच तुम्ही कशात हुशार आहात ते थोडा वेळ काढून विचारपूर्वक लिहून काढा. मी सुंदर आहे म्हणजे भले पारंपरिक अर्थाने तुम्ही सुंदर नसाल कदाचित, पण तुमच्यातली एखादी सुंदर गोष्ट जसं की स्वभाव, एखादी कला, गुण ती आज नक्की ओळखा. मी निग्रही आहे, मी फिट आहे. सुरुवातीला ना ही जी सगळी वाक्य आहेत ही ना खोटी वाटतात. मन आपलं लगेच म्हणतं की हे असं काही नाही आहे. पण ना हे स्वतःला फसवणं नाही आहे. हे स्वतःकडे नव्या नजरेने, नव्या दृष्टीने पाहायला शिकणं आहे. म्हणजे बघा आपण दिवसभर स्वतःशी आतमध्ये बोलत असतो. फक्त ते जे बोलणं आहे ते नकळत नकारात्मक होतं. आपण तेच बोलणं आता जाणीवपूर्वक बदलतोय. थोडंसं सौम्य, थोडं आधार देणारं बनवतोय. आणि खरं सांगायचं तर नकारात्मक विचार ओळखणं आणि ते बदलण्याची तयारी ठेवणं हीच खूप मोठी अचीवमेंट आहे. इंटरनेटवर ना तुम्हाला रेडीमेड अशी खूप ॲफर्मेशन्स मिळतात. पण स्वतःच्या शब्दांमध्ये लिहिलेली जी ॲफर्मेशन्स आहेत ना त्यांची ताकद वेगळीच असते. आणि म्हणून तुमच्या भाषेत तुम्हाला भावतील, आवडतील, जवळचे वाटतील अशा शब्दांमध्ये तुमच्यासाठी 5 ॲफर्मेशन्स आज नक्की लिहा. आणि रोज स्वतःला सांगा की मी पुरेशी आहे, मी जशी आहे तशी पुरेशी आहे. हळूहळू मन ॲफर्मेशन्स जी आहेत, पॉझिटिव्ह ॲफर्मेशन्स त्यांना स्वीकारायला लागेल. आणि लक्षात ठेवा की वजन कमी करण्याचा हा जो प्रवास आहे ना हा काही फक्त शरीराचा नाही आहे. तो तुमच्याशी असलेल्या आंतरिक नात्याचा सुद्धा प्रवास आहे. आणि त्या नात्याची आजच्या गुढीपाडव्याच्या शुभ मुहूर्तावर नक्की सुरुवात करा. कुठल्या जाणीवेने? तर मी पुरेशी आहे. मंडळी तुम्हाला खूप खूप शुभेच्छा आतून हलकं होण्यासाठी. धन्यवाद.